बाबड्या इकडे चेन गाडी शायनिंग मारण्यात लक्ष नको ठेवू, चेन वर पण काय नाही लागणार लिपस्टिक. चलो चला आता. खूप पसारा पडलाय आमच्या घरातच. आल्यावर सगळं आवरायचं आहे. गावचा पसारा फुल. चल बोल. हा बनवूया ना, बनवूया की. चला आता आम्ही चाललो देवळामध्ये गाडीची पूजा करायला. आणि आराध्या रीलची प्रॅक्टिस चालू आहे. कर तेव्हा तिकडे बघ, तिकडे बघ आराध्या. नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये येते तुम्ही. अय्यो आम्ही सगळे आमिर माणसांसोबत आहे. अरे सोन्याचे दागिने घातलेले. अरे हा सोन्याचे सोने दागिने, फेकतात असे. सोन्याचे दागिने पैसे उडवत आहे. बोल बोल पुढे बोल. अजून कट करा मला, कट करा. नाही नाही आता तर बोल. आता बोल तू, बोल तू आता. फुल फुल व्हायरल व्हायरल व्हायरल. तलवड गावाला हे करते, टॅग करते. आणि आता चित्तूर तू व्हायरल. हे बघ ना, इथे जागा होती उलट. गोट्या आहे बरोबर नाही. गोडे दादा काय बोललास? काका हा हे बरोबर नाही का? मालंडनला कोणी असं नाही दाखवायला पाहिजे. तुझ्या आयला दाखवत आहे. तुमचं गाव आहे बघा, आमचं गाव. वॉचमॅन तुमचं. आमच्या ब्लॉग मध्ये आज गाई म्हशी दिसत आहे. हो उत्तेकर याच वाडीतली. मंदिरात जायच्या आधी जी घर लागत विचार. इथे देवळात आली असतील ना. गणपती बाप्पा मोरया. जोरात बोला. मोरया मोरया. हळू हळू. आता खरंच भाईचा पोरगा लय आगाव आहे. पण भाई नाही आहे, असं भाई शांत आहे. किती सोन्याची शब्द. रेकॉर्ड होतोय, रेकॉर्ड होतोय. तुझ्या बापाला दाखवतो गेल्यावर. तू बघ आज नाही दाखवलं तर तुला आज लय शांत आहे का लगत येडा पैसा झाला. छत्री वेळेला खुश झाला. नशीब नाही तर पट्ट्याचा मार मिळाला असता. बोल बोल. काय तुझा पप्पा कसा आहे? एकदम चांगले. तू रेकॉर्ड झालाय. हे मंदिर खेडमधील चोरवणे गावात आहे. श्री रामवर्धानीचं मंदिर आहे. आणि श्री रामवर्धानी आमची कुलस्वामिनी आहे. आम्हाला मूळ गावी जायला मिळालं नाही तर आम्ही या मंदिरामध्ये एकदा तरी नक्की येतो, जेव्हा पण आम्ही गावी येतो तेव्हा. व्हिडिओ करताय? चला 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 चला. बाई पडायला होईल ना, पाय घसरतात. छत्री मी आणले. ही जी देवी आहे ही रामवर्धानी देवी आहे. बाजूलाच इथे ह्या दोन देवींचं स्थान आहे. ही मानाई देवी आहे आणि ही श्री वाघजाई देवीचं मंदिर आहे इथे छोटं. नंतर इथे झोलाई देवीचं आहे. तुम्ही जा, तुम्ही जा. हे इथे झोलाई देवीचं आहे. आमची शिंद्यांची कुलस्वामिनी आहे रामवर्धानी देवी. तर आता तिथे जायला नाही मिळालं दादरच्या देवळात, म्हणून मग इथे आलोय आम्ही ह्या देवळामध्ये. आणि आता गाडीची पूजा करतोय. आरती हे नाही दिवा नाही आणलाय. हा आमच्या लक्ष्मीला जरा हे करू द्या, हळद कुंकू लावू द्या. जा हातात घे, काकात जातात तर ते. हा हात हात लाव. दोन एक कुंकवाचे हात घे बाबू. बाबू आराध्या हा असू दे असू दे. अच्छा हा ठीक आहे ठीक आहे. बंटी मामा, बंटी मामा, बंटी मामा काचेवालते हे काढ तांदूळ स्क्रॅचेस पडतील. पाणी घ्या तर पाणी घ्या. पाणी उडवा गाडी. व्हेरी गुड. तू नाही येतेस? तू नाही येत आहे मार्केट मला नाही जात आहे. अच्छा जा जा. त्यात काय गाडी जागा आहे, मोठी आहे गाडी. सगळे परत येणार आहे. हो पण
चला आता हे जे आहे ते मेन मंदिर आहे आणि इथे बाजूलाच हनुमान मंदिर आहे. तिथे दुपारी भंडारा असतो, तर कधी तुम्ही आलात तर त्या भंडाराचा लाभ जरूर घ्या. थोडं त्यांना अंदाज आला असता. असं तुम्हाला नाही की इथं भले भले होतात लेफ्ट ना. हा लेफ्ट मार्ग रस्त्यावरच उभी राहिली. रस्ता तिकडे. मिस्टरांना स्विफ्ट गाडी चालवायची सवय आहे, तर ती थोडी छोटी गाडी आहे आणि आता ही जी गाडी आहे ती मोठी आहे, त्यामुळे त्यांना अंदाज येत नाही आहे. तर त्यासाठी मग बारका भाऊ त्यांना गाडी शिकवतोय कशी चालवायची गावाला छोट्या रस्त्यात. ते इथं गाडी चालवतात त्या लेनला गाडी चालवा. म्हणजे आमच्या घराची टूर दाखवते. आईच्या घराची एंट्री आहे. इथून एंट्री. खूप पाऊस पडतो आहे त्यामुळे व्यवस्थित आवाज येत नाही आहे, म्हणून मी तुम्हाला व्हॉईस रेकॉर्ड करून सांगते. तर ही एक बॅक साईडला जायला एंट्री आहे. त्यानंतर इथे गेलं की इथे अजून एक गेट आहे, म्हणजे तिकडे जाऊ शकतो घराच्या राईट साईडला. तर इथे अजून एक गेट आहे. इथे तुळशी वृंदावन आहे आणि पाहू शकता सुंदर नजारा दिसतो आहे आपल्या कोकणातला. चला आता आतमध्ये जाऊया. ही आहे मेन एंट्री घराची. आमची काकीने काढलेली रांगोळी आहे, छोट्या काकीने. खूप सुंदर रांगोळ्या काढते. तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर इथे आपल्या राईट साईडला जो रूम दिसतोय तिथे मधली काकी राहते. इथे हा जो मध्ये रूम आहे इथे बारकी काकी आणि इथे हा जो साईडला आहे तिथे आई. इथे 2 बेड ठेवलेले आहेत बाहेर, म्हणजे तुम्ही बसू शकता. इथे गणपती बसवतो मधल्या रूममध्ये, म्हणजे बारक्या काकाच्या इथे, कारण आमचा तिघा मिळून एकच गणपती आहे. आणि हे जे तोरण दिसते दरवाजाचं हे मी बनवलेलं आहे. चला आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यानंतर आईच्या इथे लेफ्ट साईडला इथे बेड ठेवलेला आहे. मिस्टर थोडा आराम करत आहेत. राईट साईडला इथे सोफा आहे. सोफ्याच्या ह्या 2 चेअर आहेत इथे. त्यानंतर इथे टी व्ही आहे. टी व्हीचं खाली कॅबिनेट आहे. इथे राईट साईडला कपाट आहे. आणि चला आता किचनमध्ये जाऊया. मगाशी खूप पसारा पडला होता मंदिरात जाताना, तुम्ही पाहिला असेल. तर थोडा मी आवरला आहे आता. थोडा आता येतो तर पसारा सगळा काढलेला असतो, हा जाताना पूर्ण भरून जायला लागतो सगळं. तर हा आहे किचनचा ओटा, किचन. आणि हे इथे आहे देवघर. तर असं हे आईचं हे आहे. हा सर्व पसारा आहे. हा जाताना पूर्ण आतमध्ये उचलून घेऊन जायला लागतो. हे इथे उद्या ॲक्च्युली घरामध्ये उद्या मीटिंग आहे, त्यासाठी इथे वेफर आणलेले आहेत. तर वेफर आहेत तिथे. आणि ही इथे फुलं आहेत, फळं आहेत. हे आता गौरी पूजनासाठी लागणार आहेत. इथे फ्रीज आहे आणि मग इथून बाहेर एंट्री आहे. हे मागच्या साईडला वॉशिंग मशीन ठेवलेली आहे. तिथे ड्रम आहे, त्या ड्रममध्ये एक्स्ट्रा सामान असतं. इथे वॉशरूम आहेत राईट साईडला आणि कपडे वाळत घालायला मग रश्श्या इथे बांधलेल्या आहेत. त्यानंतर इथे आळू लावलेला आहे घरचा. आळू काढायचा जेव्हा तुम्हाला हवा असेल तेव्हा आणि मस्त भाजी करायची. आळूचं फतफदं ज्याला आपण गाठ्या म्हणतो. आणि खूप कंटिन्यू पाऊस आहे, पाहू शकता. आम्ही आल्यापासून पाऊस थांबलेलाच नाही आहे, असा पाऊस पडतो आहे. ही इथे शेती केलेली आहे मधल्या काकीने. भात लावलेला आहे इथे, पाहू शकता. मस्त आहे एकदम घराच्या बाजूलाच. आणि ही मोटर आहे ज्याचं पाणी मग इथे आईने टाकी लावलेली आहे, त्या टाकीमध्ये सोडून मग घरामध्ये घेतलं जातं. तर ही स्वतःची बोरिंग केलेली आहे, म्हणजे काका आणि आम्ही अशी बोरिंग आहे. आणि हे बाकी सर्व आजूबाजूचा नजारा पाहू शकता. आम्ही आल्यानंतर पहिल्या आरतीचा मान अहोंना मिळालेला आहे. तर चला आता रात्रीची आरती करून घेतो. या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. भेटूया लवकरच कोकणातल्या अजून एका ब्लॉगमध्ये. तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद.